करू चालू. आज संभाजीनगर येथे गुरुवर्य संतोषजी सौदागर यांची जगदंबा शक्तीपीठ परिषदेच्या मराठवाडा कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आणि ही नियुक्ती संपूर्ण मराठवाड्याच्या विभागाच्या सर्व आराधी देवकर देवऋषी गोंधळी पोतरा जोगती आणि मंदिराच्या पुजाऱ्याच्या न्याय हक्कासाठी या संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच त्यांचे परमशिष्य सोमनाथजी गायकवाड यांची संभाजीनगर जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांनी सुद्धा या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आजूबाजूच्या सर्व तालुक्यामध्ये आराधी देवकर देवऋषी गोंधळी पोतरा जोगती तसेच मंदिराच्या पुजाऱ्यासाठी न्याय मागण्यासाठी प्रयत्न करावा आणि या संभाजीनगर शहरामध्ये संभाजीनगर जिल्ह्यामध्ये या गुरु शिष्याच्या वतीने विविध कार्यक्रम राबवण्यात येणार आहे आणि लवकरच ज्या काही आपल्या शासनाकडे मागण्या आहेत की आराधी देवकर देवऋषी गोंधळी पोतरा जोगती व मंदिराचे पुजारी यांना शासनाच्या वतीने दरमहा 5,000 रुपये मानधन देण्यात यावं. तसेच वयोवृद्ध या सर्व घटकांना शासनाच्या वतीने दरमहा 3,000 रुपये महिना देण्यात यावा. तसेच त्यांना शासनाच्या वतीने विविध घरकुल योजनेमधून घरकुल देण्यात यावं व त्यांच्या पाल्यांना शासनाकडनं मोफत शिक्षण व शिक्षणाचे साहित्यसुद्धा शासनाने द्यावे. अशा बऱ्याचशा मागण्या आपण शासन दरबारी मांडलेल्या आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असतील, महाराष्ट्राचे संस्कृती मंत्री असतील, यांच्याकडे आम्ही पत्रव्यवहार गेल्या 2 वर्षापासून चालू आहे, 2 ते 3 वर्षापासून. पण आता शासनाने एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि नक्की मला माहिती आहे की या भारतीय जनता पार्टीच्या काळामध्ये निश्चित आम्हाला आराधी देवकर देवऋषींना न्याय मिळेल. या BJP सरकार आणि देवेंद्र फडणवीस सरकारकडून आम्ही ज्या मागण्या मागितलेल्या आहेत त्या मागण्या त्यांनी पूर्ण कराव्या अशी आमची इच्छा आहे. आणि या मागण्या जर मान्य नाही झाल्या तर आम्ही संपूर्ण राज्यभर या संघटनेच्या वतीने आम्ही राज्यभर जिल्हाधिकारी कार्यालयात धरणे आंदोलन करणार आहोत. तरी आमची महाराष्ट्र शासनाला मायबापाला विनंती आहे की आमच्या या मागण्या ह्या न्याय मागण्या आहेत आणि या न्याय मागण्या आपण मान्य कराव्या हीच विनंती करतो. आणि मी गुरुवर्य संतोषजी सौदागर आणि आमचे गायकवाडजी यांना मी लाख लाख शुभेच्छा देतो आणि पुढील कार्याला त्यांनी असंच संघटनेचं कार्य वाढव हीच आई जगदंबे चरणी, आई लखाबाई चरणी, आई धुलपत मातेच्या चरणी मी प्रार्थना करतो. आई राजा उदे उदे सदानंदीचा उदे बोल भवानी माता की जय, येडेश्वरी माता की जय, सप्तसिंगी माता की जय, अक्का माता की जय, काळूबाईच्या नावानं चांगलं